नमस्कार. शिक्षण क्षेत्रात आजकाल जो प्रचंड मोठा आणि रंजक बदल होत आहे त्यावर आज आपण एक सखोल चर्चा करणार आहोत. आता फक्त पाठांतरावर अवलंबून राहून चालणार नाही, तर खऱ्या अर्थाने बौद्धिक प्रगती कशी साधता येईल याचा हा सगळा खेळ आहे. हे नेमकं कसं शक्य आहे, चला थेट सुरू करूया. आता हे बघा, पारंपरिक पाठांतर पद्धती आणि प्रत्यक्ष बौद्धिक प्रगती यात जमीन आसमानाचा फरक आहे. नुसती पोपटपंची करण्यापेक्षा विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग कसा वाढवता येईल आणि त्यांच्यात अर्थपूर्ण विचार क्षमता कशी विकसित करता येईल, हे आधुनिक शिक्षणाचं मूळ उद्दिष्ट आहे. आणि हे उद्दिष्ट गाठण्यासाठीच काही खास अध्यापन पद्धतींचा वापर केला जातो. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण आधुनिक अध्यापनाचा पाया, त्यानंतर 4 प्रमुख प्रतिमाने म्हणजेच मॉडेल्स पाहणार आहोत: संकल्पना प्राप्ती, आग्रह संघटक, पृच्छा प्रशिक्षण आणि न्यायतात्विक अन्वेषण प्रतिमान. आणि शेवटी या सर्वांची एकत्र तुलनाही करूया. तर आपला पहिला भाग आहे आधुनिक अध्यापनाचा पाया आणि त्याचे मानसशास्त्रीय दृष्टिकोन. यातील पहिलं आणि अतिशय महत्त्वाचं मॉडेल म्हणजे जेरोम ब्रुनर यांचं संकल्पना प्राप्ती मॉडेल किंवा कॉन्सेप्ट अटेनमेंट मॉडेल. ब्रुनर आणि त्यांच्या टीमने विकसित केलेले हे मॉडेल खरंच खूप रंजक आहे. यात विद्यार्थ्यांना थेट कोणतीही व्याख्या अजिबात सांगितली जात नाही. त्याऐवजी त्यांच्यामध्ये वर्गीकरण करण्याची क्षमता निर्माण व्हावी आणि त्यांनी स्वतः विशिष्ट गुणधर्मांच्या आधारे आगमन म्हणजेच इंडक्टिव्ह विचार करून नियम ओळखावेत, अशी याची रचना आहे. म्हणजे बघा, विद्यार्थ्यांना स्वतःच विचार करायला लावायचा. हे प्रत्यक्षात कसं काम करतं ते पाहूया. याच्यात 3 मुख्य पायऱ्या आहेत. सुरुवातीला शिक्षक मुलांसमोर वेगवेगळी उदाहरणे ठेवतात. मग दुसऱ्या टप्प्यात या उदाहरणांवरून विद्यार्थी एक तात्पुरता नियम तयार करतात. आणि सर्वात भारी टप्पा म्हणजे तिसरी पायरी. इथे विद्यार्थी चक्क स्वतःच्याच विचार प्रक्रियेचं विश्लेषण करतात. अरे, आपण या निष्कर्षापर्यंत कसे पोचलो हे ते स्वतः पडताळून पाहतात. समजा नाम ही संकल्पना शिकवायची आहे. इथे 2 गट केले जातात. होय गटामध्ये राम, पुणे, गंगा अशी उदाहरणे आहेत, तर नाही गटामध्ये धावतो, सुंदर, हळूहळू अशी उदाहरणे आहेत. आता होतं काय, या सकारात्मक आणि नकारात्मक उदाहरणांची तुलना करून विद्यार्थी अगदी सहजपणे आणि नैसर्गिकरित्या मूळ संकल्पनेचा अर्थ स्वतःच शोधून काढतात. आहे की नाही कमाल? आता आपण वळूया तिसऱ्या भागाकडे, डेव्हिड आसुबेल यांचं आग्रह संघटक प्रतिमान किंवा ॲडव्हान्स ऑर्गनायझर मॉडेल. कोणतीही नवीन आणि किचकट शैक्षणिक माहिती स्वीकारण्यासाठी विद्यार्थ्यांचं मन आधी कसं तयार करायचं, हे या मॉडेलचं मुख्य सूत्र आहे. आसुबेल यांचा भर एका अत्यंत साध्या पण हुशार तत्वावर होता. ते म्हणजे पूर्वज्ञानाचा नवीन ज्ञानाशी अचूक सांधा जोडणे. जे आधीच माहीत आहे त्याला नवीन माहितीशी जोडलं की आकलनाचा वेग वाढतो आणि ते ज्ञान कायमस्वरूपी लक्षात राहतं. याची कार्यपद्धती 3 टप्प्यांत चालते. सगळ्यात आधी आग्रह संघटकाचं सादरीकरण होतं, जिथे पाठाचा मुख्य आराखडा मांडून मुलांचं आधीचं ज्ञान जागृत केलं जातं. थोडक्यात सांगायचं तर मेंदूला शिकण्यासाठी तयार केलं जातं. त्यानंतर प्रत्यक्ष नवीन घटक शिकवला जातो आणि शेवटी ही नवीन माहिती पूर्वज्ञानाशी कशी जोडली गेली आहे हे प्रश्नांद्वारे पक्क केलं जातं. यालाच आपण संज्ञानात्मक संघटनेचे दृढीकरण असं म्हणतो. चला आता चौथा भाग पाहूया, पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान किंवा इन्क्वायरी ट्रेनिंग मॉडेल, जो पूर्णपणे वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित आहे. रिचर्ड सचमन यांचं हे मॉडेल वर्गातलं नेहमीचं वातावरण पूर्णपणे बदलून टाकतं. येथे फक्त ऐकत बसण्यापेक्षा वैज्ञानिक शोध आणि मुलांचं नैसर्गिक कुतूहल यावर जास्त फोकस आहे. अचूक प्रश्न विचारण्याची कला विकसित करणं आणि उत्तरे आयती मिळण्याची वाट न पाहता स्वतःहून समस्येवर उपाय शोधण्याची वृत्ती रुजवणं, हे या मागचं मुख्य उद्दिष्ट आहे. आता याची सुरुवात कशी धमाकेदार होते ते पहा. पाण्यात लाकूड तरंगतं पण लोखंडी खिळा मात्र बुडतो. असं का? अशी एखादी विसंगत आणि कोड्यात टाकणारी घटना जेव्हा मांडली जाते तेव्हा या एका प्रश्नामुळे संपूर्ण वर्गाचं लक्ष वेधलं जातं. मुलांचं कुतूहल अगदी शिगेला पोहोचतं. मग हे कुतूहल शमवण्याची प्रक्रिया 5 पायऱ्यांमधून पुढे जाते. समस्येच्या सादरीकरणानंतर पडताळणी होते आणि इथे खूपच रंजक नियम असतो बरं का. विद्यार्थी जे प्रश्न विचारतील त्याचं उत्तर शिक्षक फक्त होय किंवा नाही असंच देतात. यामुळे मुलांची तार्किक विचारशक्ती खऱ्या अर्थाने पणाला लागते. त्यानंतर प्रयोग करणं, स्पष्टीकरण तयार करणं आणि शेवटी स्वतःच्या शोध प्रक्रियेचं विश्लेषण करणं, असे हे अत्यंत प्रभावी टप्पे आहेत. आता 5वा भाग, न्यायतात्विक अन्वेषण प्रतिमान म्हणजेच ज्युरिस्प्रुडेन्शियल इन्क्वायरी मॉडेल. हा सामाजिक अंतरक्रियेचा महत्त्वाचा भाग आहे.
डोनाल्ड ऑलिव्हर आणि जेम्स शेवर यांचं हे मॉडेल थोडं वेगळ्या धाटणीचं आहे. हे केवळ माहिती प्रक्रियेच्या चौकटीतून बाहेर पडून सामाजिक आंतरक्रिया या अत्यंत महत्वाच्या टप्प्यात प्रवेश करतं. केवळ पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा प्रदूषण किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांसारख्या खऱ्याखुऱ्या सामाजिक समस्यांवर विचार करण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करणं हा त्यांचा मुख्य हेतू होता. यातूनच भविष्यात योग्य, नैतिक आणि कायदेशीर निर्णय घेणारे उत्तम नागरिक घडतात. याची कार्यपद्धती एकूण 6 पायऱ्यांची आणि अत्यंत सखोल आहे. प्रसंगाची ओळख करून दिल्यावर त्यातील कायदेशीर आणि नैतिक मुद्दे शोधले जातात. मग विद्यार्थी स्वतःची अशी एक भूमिका निश्चित करतात. पण यातील सर्वात कळीचा टप्पा आहे तो युक्तिवादाचा. इथे चक्क उलट तपासणी होते आणि विरोधी बाजूचा विचार करायलाही भाग पाडलं जातं. या सखोल चर्चेनंतर मूळ भूमिका अधिक प्रगल्भ होते आणि अंतिम निर्णयांच्या परिणामांची चाचणी घेतली जाते. आता शेवटचा 6वा भाग, या 4ही प्रतिमानांची तुलना आणि एक छोटीशी उजळणी. आतापर्यंत आपण पाहिलेली ही 4ही मॉडेल्स एकत्र कशी काम करतात याचा जरा विचार करा. एकीकडे अचूक वर्गीकरण आणि पूर्वज्ञानाची सांगड घालणारी साधने आहेत, तर दुसरीकडे वैज्ञानिक शोध आणि तार्किक विचार करायला लावणारी साधने आहेत. ही सगळी प्रतिमाने एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी असली तरी ती शिक्षकांच्या हाती असलेल्या एका उत्कृष्ट टूल किटचा भाग आहेत. आणि हीच साधने मिळून आधुनिक शिक्षण पद्धतीचा एक अतिशय भक्कम कणा तयार करतात. शेवटी एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. केवळ घोकंपट्टीच्या पलीकडे जाऊन जर या सर्व आधुनिक अध्यापन पद्धतींचा आपण खरंच प्रभावीपणे वापर केला तर उद्याची पिढी किती प्रगल्भ आणि चिकित्सक विचार करणारी घडेल, बरोबर ना? या प्रश्नाचा विचार करणं हेच खऱ्या अर्थाने या सखोल विश्लेषणाचं यश आहे. या प्रवासात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.